यद्यप्येते न पश्यन्ति लोभो अपातचेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापात् अस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. अर्जुन म्हणाला, जरी राज्य लोभामुळे ज्यांच्या चित्तात विवेक राहिला नाही अशा या कौरवांना हे स्वजनांमध्ये होणारं युद्ध सर्व कुलांचा क्षय करणारे पापरूप आहे आणि यात मित्रद्रोहाचेही पातक आहे असे कळत नसले तरी हे युद्ध सर्व कुलांचा क्षय करणारे आणि पाप घडवणारे आहे असे प्रत्यक्ष जाणत असलेले आम्ही त्या पापापासून दूर राहिले पाहिजे असे कसे जाणू नये. म्हणाला, हे अभिमानामध्ये भुलले जरी पासंग्राम आले तरी आम्हाही तर आपले जाणावे लागे. कृष्ण, जरी अभिमानाने राज्य लोभानी उन्मत्त होऊन हे कौरव उभे ठाकले असले तरी आपणच आपलं हित कशात आहे हे जाणलं पाहिजे की नाही. आपल्याच आपताना मारावं हे कसं काय. काळकूट म्हणजे तीव्र विष आहे हे समजल्यावरही ते खावं का. चालताना अकस्मात सिंह समोर उभा ठाकला तर त्याला टाळण्यात चुकवून जाण्यातच आपलं हित असतं ना. प्रकाश असताना त्याला टाकून गडद काळोख असलेल्या विहिरीचा कोण आश्रय घेईल. अग्नीसमोर भडकला असताना जर तिथून आपण दूर गेलो नाही तर क्षणातच तो आपल्याला जाळून टाकेल ना. तसंच स्वजनांना मारून महापाप मूर्तिमंत महादोष अंगावर आदळू पाहत असताना या युद्धाला कसं काय प्रवृत्त व्हावं. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असं ती पाहतं हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. देवा, आता या स्वजनांच्या वधाचे काय भयंकर परिणाम होतील ते बघ.